तसं हॅलो गाईज, आज आपण खेळत आहे फ्री फायर. मग काय डायरेक्ट आपण स्टार्ट केला गेम म्हणून मग आला डायरेक्ट गरीनाचं नाव. मग डायरेक्ट चालू झाला आपला स्टार्ट गेम. 1 2 3 4 5 6 स्टार्ट आणि डायरेक्ट मग टॅप टू प्ले केला आणि मग डायरेक्ट ह्याला कटकुट करून टाकला. मग फेलणीच्याले फोडून टाकला आणि मग काय म्हणता बोट्या मग डायरेक्ट चालू केला गेम. मग आपण डायरेक्ट टाकली CS रँक ले, पण मग तरी हॉनर स्कोर कमी होता. मग डायरेक्ट केली आपण BR रँक चालू. आणि मग काय म्हणता बोट्यावर चालू करत असतं की पी आपली बाई डायरेक्ट तन्नाच्या लागून गेली. मग आपल्याला काय 2 असे मोड होते. मग काय तुम्हाला वाटत असेल की आपला नोबडा आहे तुमचा भाऊ, पण एक दुसरी आयडी आपली म्हणून आपण शांत बसेल होते. पण तुम्हाला काय माहीत की आपल्या 5-6 आयडिया डायरेक्ट त्या बी 75 लेवलच्या आहे, कुछ ज़्यादा नाही होत तर. मग काय म्हणता पोट्ट या आली 2 पायाची चुडेल आणि 3 पायाचे कानाची चुडेल. मग काय डायरेक्ट आपली चालू होऊन गेली डायरेक्ट ट्रेनिंग चालू होताच की पी डायरेक्ट मग हे येऊन गेलं तर पुढे. मग डायरेक्ट आपण लागेल ते कूदकात करायला डायरेक्ट प्रॅक्टिस करायला कधींचा गेम खोलेल नाही होता. मग डायरेक्ट इकडे कूद तिकडे कूद बुक्के मारून डायरेक्ट आपण चालू केला गेम खेळणं. मग काय डायरेक्ट आपणच तसा गेम स्टार्ट केला तसं डायरेक्ट आपण डायरेक्ट एकदम तणाला कूदणं सुरू केलं होतं. मग पानं बुक्के आणि बाक्के मारत आलो. मग काय गोटच निघत होतं आणि आपला माणूस डायरेक्ट कुकड्या जिकडे रस्ता दिसला तिकडे पळत होता गडी. पण काय मग जर 20x20च्या हॉल म्हणजे किती कुदीन तो कुदून थकला होता तो डायरेक्ट. मग डायरेक्ट आता बसू आपण डायरेक्ट मछली जल की रानी है, इवन उसका पाणी है, हात लगाओ डर जाएगी, जहाँ निकालो मर जाएंगी. आता डायरेक्ट आपल्याला कुदणं आहे पीकवर. मग केलं पीकवर मार्क आणि मग डायरेक्ट केला आपला गेमला स्टार्ट. मग स्टार्ट करताच की डायरेक्ट आपण कुदले डायरेक्ट हिच्यामधून डायरेक्ट बाहेर मछलीच्या पोटातून बाहेर निघाल्या. मग डायरेक्ट बाहेर निघताच की डायरेक्ट मग पीकवर चालले आपण. मग पीकवर जाताच की पहिले आपण कुदू डायरेक्ट. मग काय डायरेक्ट उठताच की आपण डायरेक्ट आले पीकवर आणि पीकवर उठताच की आपण डायरेक्ट आता पहिले बंदूकवर कुदून कारण की डायरेक्ट खाली जर एनिमी सापडला ना त्याला असा फोडगेडा बनवतो डायरेक्ट फ्री फायर बी डायरेक्ट सोडून टाकीन. डायरेक्ट मोकळं कोणता डॉक्टर ड्रायव्हिंग ख्याल लागून जाईल तो डायरेक्ट. मग काय घेतली ना बंदूक मग तुमच्या भावनेत डायरेक्ट. मग गाडी सापडली आपल्याला AK-47 घेऊन डायरेक्ट बारडी गेले ना आडून. मग आपल्याला डायरेक्ट ढायवाली गन सापडली. मग ते घेतली आणि ते घेऊन डायरेक्ट आपण अड्डी आणली ना अड्डी घेऊन डायरेक्ट आपण डायरेक्ट घेतली AK-47 हातात. मग डायरेक्ट पलटवली अशी गन डायरेक्ट की जाऊ द्या तुम्ही डायरेक्ट. जसे लोक डायरेक्ट रंग बदलत असेल आपण डायरेक्ट बंदूक बदलून टाकली. मग बंदूक बदलला खेपे डायरेक्ट एक एनिमी काय आपल्याला दिसते नाही तडी. मग आपण मारायसाठी झांबल्या मारून डायरेक्ट घेतल्या बंदुका बदलून बंदूक बदलून डायरेक्ट घेतली आपण हे डायरेक्ट ठायडूवाली बंदूक. आणि मग डायरेक्ट बंदूक घेताच खेपे आपल्याला डायरेक्ट आपण दौड्या काढून बाहेर जाताच खेपे डायरेक्ट. मग आता आपण डायरेक्ट एनिमी जमल्याला लागू कारण की आपली लुट्ट होऊन गेली ती. मग काय रिकामे कामं करायमध्ये काय मजा नाही. मग डायरेक्ट आपण ना इकडे कूद तिकडे कूद म्हणजे डायरेक्ट आपण लपले आधी आणि लपून डायरेक्ट आपण आपल्या बॅकपॅकमध्ये गेले. बॅकपॅकमध्ये जाऊन डायरेक्ट जे रिकामं सामान होतं ते फेकून दिलं. मग त्याला एक बॅगमध्ये ठेवून बी काय फायदा नाही. मग टाकला ग्लुवाल दिसला एनिमी. मग डायरेक्ट टाकली केक मारली केक आणि डायरेक्ट मारली त्याला गोईंग मारून त्याला डायरेक्ट केला पुरा किल करून डायरेक्ट त्याला पुरा खाल्ला आणि पाडली त्याची पेटी पडून गेली त्याच्या पेटीचं. मग डायरेक्ट घेतली त्याची पुरी लूट मारून आणि तेवढ्याच मग आपण गेले डायरेक्ट तिकडे जाऊन डायरेक्ट मग काय मारली मेडिकेट मारून डायरेक्ट आपण पहिले डायरेक्ट सणाना पिरियड डायरेक्ट इकडे. मग इकडून डायरेक्ट घेतली अडून ते घेणं होतं ते. मग डायरेक्ट काय म्हणता गाडीला मारली केक मारली सेल आणि मग डायरेक्ट निघाले आपण 480च्या स्पीडने डायरेक्ट एनिमी झालेल्या डब्यात. आणि मग काय तो कोणताच एनिमी दिसत नाही होता आपल्याला. अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज, निकलो बाहर निकालो यार. रिलॅक्स यार, यहाँ पे शॉर्टकट का हुआ ट्रेड में लोग आलतू बातें कर रहे हैं. काय म्हणता आपल्याला दिसला मग डबल एनिमी. मग कशाला आपला सैतानी आपल्या अंगात घुसला. मग डायरेक्ट सैतानी किडा घुसून डायरेक्ट मग आपण त्याला जमायला सुरू केलं. जसं त्याला 2-3 गोळ्या मारल्या तसा तो डायरेक्ट तिकडे गांडीला पाहायला मग पोहून गेला. मग पळायला एवढा दूर पळायला की डायरेक्ट मग तिकडे खाली जाणं पडलं त्या खालच्या घराकडे. आज मेरे को रोकना नहीं रे बाबा, आज मेरे को रोकना नहीं. आज ये आखिरी दिन है, तू समझा ना. आज के बाद ये देसी बंद, कल से इंग्लिश शुरू. बाबू भाई डायरेक्ट दिवसाआडे का घंट्याआडे ब्रँड बदलत राहतो म्हणून बाबू भाऊचा नान करायचा नाही. डायरेक्ट मग आपण पैसे सुटले तिकडे डायरेक्ट ती दिसलं आपल्याला एनिमी ठाय गोळ्या मारणं सुरू केल्या. आणि डायरेक्ट त्याला अशी पेटी पाडायची सुरुवात केली की डायरेक्ट त्याची पेटी डायरेक्ट खतम डायरेक्ट अशी धनाकम पाडली. मग डायरेक्ट दुसरा बी दिसला आणि ते फेलणीच्याला बी फेलून टाकला. मग डायरेक्ट त्याला हाणला असा ओपला असा की डायरेक्ट मग तो डबलने आपल्याला नली बी लागणार नाही. मग का डायरेक्ट घेतला तेव्हा हातात सणान पळायला सुरुवात करून टाकली. डायरेक्ट 600 मीटर डायरेक्ट 1600 मीटर भरतीची एकाच टायमाला मारून टाकता म्हणून डायरेक्ट म्हणजे डेंजर
काम आपल्या माणसाचं डायरेक्ट एवढा पाहतो की डायरेक्ट मध्ये भरतीमध्ये डायरेक्ट 1 नंबर लिहून जाईल आपला म्हणून डायरेक्ट 16पैकी 1600 16पैकी 1600 डायरेक्ट मार्क पडून जाणार आपल्याकडे. तसा तर पेपर लागला 50 मार्काला डायरेक्ट आपल्याकडे 1600 मार्काचा पेपर लिहून मतलब वो अलग ही लेवल का बनना था साला. और बापरे म्हणजे तुम्ही 1600 मारून डायरेक्ट 1600पैकी 1600 मार्क म्हणजे तो त्याच्यासारखा बंदिवान कोणीच नाही होता ना. डायरेक्ट डेंजर माणूस आहे तो. मग का डायरेक्ट जसे बाहेर निघाले तसे डायरेक्ट तोंडावडे एनिमीनं रोड आहे मग टाकला फेकला गोलूवाला डायरेक्ट पडला जमिनीवर. मग काय घेतले मग शॉटगन हाताने असा फोडला दिले डायरेक्ट की पेटीस पडून टाकली जी एका दणक्यात पेटीन डायरेक्ट मग घेतली त्याची लूट. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. मग काय लावला स्कोप पण डायरेक्ट धडामधूम डायरेक्ट एनिमीला असे फोडणं लावले असे फोडणं लावले. मग एक इकडून आलता येड्या सुतळीचा मग त्याला डायरेक्ट लावला त्याला बी डायरेक्ट पंधोना मग असा पंधोला की डायरेक्ट त्याची पेटीस पाडून टाकली. पाच मी डायरेक्ट सोडलं इमानवरून डायरेक्ट हेलिकॉप्टर सोडतं असं स्किपी डायरेक्ट त्याचं कांडर बोडायला कांड होतं स्किपी डायरेक्ट पाहा किल करता स्किपी डायरेक्ट त्याची पांडी बेडून डायरेक्ट मग झाकून माकून डायरेक्ट पैसे सुटले. मग डायरेक्ट जसे निघाले तसे मग पैसे सुटले. आपण डायरेक्ट एनिमी पाहिले मग काय कुकरच्या मुकड्या पाह्या एनिमी दिसतात की डायरेक्ट टाकला गुल्लूवाला आणि फेकला. मग डायरेक्ट बंदूक मारून दिले बंदूकची गोळी मारून आणि जशी बंदूकची गोळी त्याला लागते डायरेक्ट त्याला कसाचा मसा जीव करत होता मय जीव करत होता. मग त्याला डायरेक्ट गेले त्याच्या अंगावर आणि डायरेक्ट मग फोडला गेले. मग काय झालं डायरेक्ट पेटी पाडून टाकली ना त्याची डायरेक्ट सानन मग लुटला त्याची डायरेक्ट पेटी काय मग गोळ्या कमी होत्या गोळ्या उचलल्या पेटीतल्या गोळ्या उचलून डायरेक्ट बंदुकात टाकल्या आणि काही बॅगीत टाकल्या आणि डायरेक्ट मग काय घेतला तवा हातात आणि डायरेक्ट केलं. मग डायरेक्ट बंद्याचं आमलेट करता स्केपीला. मग डायरेक्ट इकडे गेले आपण इकडे जाऊन डायरेक्ट सनन इकडे तिकडे पळायला लागले. मग का झोन येत होतं. मग डायरेक्ट आपण इकडे पळत निघले झोन आपल्याला खाऊन घे म्हणून डायरेक्ट आपण डायरेक्ट तिकडून इकडे पळत आले तरी बी झोननं आपल्याला डायरेक्ट खाता वाचले होते आपण. मग आपल्याला दिसली गड्डी मग गड्डीकडे आपण पळता आपल्याला डायरेक्ट बसून गेले गाडी केली चालू मारली की कारण डायरेक्ट केली स्टार्ट. मग आपला गडी पाय कशी गाणी ऐकतो आता गाडी चालू केल्यावर. माझ्या गड्याला काय झटका आला रे माझ्या पॅरलिसचा झटका आला ते डायरेक्ट चालू गाडीमध्ये उतरला गाडी म्हणजे सांगा त्याला नक्कीच एनिमी दिसला बाजू पळतोय आता. मग डायरेक्ट निघाले ना मग पळत डायरेक्ट एनिमीच्या दिशेनं कारण की आपल्याला डायरेक्ट मॅपमध्ये एनिमी दिसत होता कारण की त्याला यायला होतं गोल सर्कल लाल कलरचं. आणि मग का डायरेक्ट त्यांना सशाने कुदणं लावलं इकडून इकडे टाकला गुलवाल आणि डायरेक्ट घेतली शॉटगन फेमस हातामध्ये आणि डायरेक्ट घेतली शॉटगन हातामध्ये आणि ठाठून डायडून आणि डायरेक्ट तो तेव्हा पेटी खांदा आणि पेटी पाडली. आणि मग डायरेक्ट टाकला गुलूवाल कारण की डायरेक्ट दुसरीकडे बी डायरेक्ट एनिमी होता एनिमी दिसला आणि डायरेक्ट तरी बी फंदला तरी बी एक गोळी मारली आणि डायरेक्ट मग इकडे लपले. मग डायरेक्ट तो आला आपल्याकडे आता येतोय. मग काय म्हणता मग डायरेक्ट आपण गेले डायरेक्ट इकडे मागे आणि डायरेक्ट मागून डायरेक्ट त्याच्या मागून जाऊन आपण डायरेक्ट त्याला असा पंधरून डायरेक्ट येत सणा पिरी पण आपल्याकडे काय ऐकत नाही होतं. आपल्याकडे म्हणतो की डायरेक्ट आपण त्याला पूर्ण सबको. मग का डायरेक्ट तो दिसला आणि मग डायरेक्ट आता डायरेक्ट आपला गडी पाहिजे अंगावर जाऊन इकडे पॅना घेतला तवा डायरेक्ट आमलेट बनवून टाकेन आपला गडी जर डायरेक्ट असं आमलेट बनेन की डबलनं तो डायरेक्ट मग की डायरेक्ट आमलेट म्हणजे ते बी माहीत नाही राहणार की आमलेट म्हणजे राहील डायरेक्ट. मग का त्याच्या अंगात घेतला सहिताने गेला डायरेक्ट येले मारायला. मग का डायरेक्ट त्याने घेतली फार्मस हातामध्ये आणि मग का तो जांभल्याला लागला एनिमी त्याला दिसला तिकडे एनिमी आणि टाकला. मग त्यानं गुल्लूवाल टाकतात स्केपी डायरेक्ट तणाला कुदला आणि डायरेक्ट थाटून आणि मग का डेंजरस काम आहे त्याचा डायरेक्ट पाहते ना म्हणजे खाली दिसल्यानंतर एनिमी आता जर अब आप मेरे साथ दोहराइए. क्या? हे भगवान हमसे जो भी पाप हुए हैं उन्हें माफ कर दो. हम तेरी शरण में आ रहे हैं. हम तुम्हारी शरण. चुप. हम मरना नहीं चाहते. म्हणण्याचं काय होतं नाही पण मग डबल झाले आपण जितते मग डायरेक्ट आपण आता डायरेक्ट चालल्यावर तरी एनिमी होता तरी मग काय डायरेक्ट आपण पाहिली ती लोकेशन कुठे होती पहिले आपल्याला ते लक्षात येत नव्हते. मग डायरेक्ट झाले ना उलटे आणि पाहिले मग डायरेक्ट खालून डोळ्यानं पाहिले मग डायरेक्ट की आडी कुदरतं मग आपण डायरेक्ट मग आपण डायरेक्ट नेली आपल्या गाडीचा आपला माणूस. मग काय गाडी तो जनावर तरी होता तरी लपेला. मग काय आडीवर गाडीत होता रे तो लपेल कुत्रीचा. मग असा फंदा तिकडे बनवतो आपल्याला लग्नाने. मग आपलं काम डायरेक्ट तसंच आहे मग डायरेक्ट डेंजर काय आपलं काम डायरेक्ट गाडीला काय मग डायरेक्ट मग पुढे लुटली त्याची पेटी आणि मग आपल्या बंदुका घेऊन घेतल्या त्याच्यातून. मग डायरेक्ट त्याच्या दुकान ते आपली एक वाली बंदुका होती आणि मग ते M41 की MP5 घेतली आपण आणि मग डायरेक्ट गेले आपल्या पेटीचं. मग आपल्या पेटीजवळ गेले मग आपल्या पेटीतून लूटपाट केली आणि मग घेतली आपली डायरेक्ट शॉटगन घेतली. त्याचं डायरेक्ट माणसाला चांगलं वाटते मग जसं प्राऊड वाटते माणसाला.
मग काढा गेला उडून गेला आला गुल्लूवाला मग डबल टाकला आपण गुल्लूवाला मग डायरेक्ट डबल आलता एनिमी आपल्या जवळ मग काढा घेतली मग बंदूक मग डायरेक्ट आता तिला असा पिंजू ना की डबलचा आपण लागला आणि मग डायरेक्ट घेतली बंदूक आणि डायरेक्ट मारली रिलोड तिले मग डायरेक्ट खाली दिसला आपल्याला मग डायरेक्ट आपला माणूस गोड गेली मग डायरेक्ट कुदत चालला आता तिकडे. मग का तुम्ही बी लय बोर झालेस ना आपला आवाज ऐकू मग तुम्ही बी 1-2 गाणं ऐकून घ्या मग भाऊ. ये कैसा तमाशा, एक तरफ से पुलिस पीछे पड़ी हुई, दूसरी तरफ से बाइक वाला गैंग पीछे पड़ा हुआ है और तीसरी तरफ से ये मोगम्बो. अबे मोगैम्बो नहीं बे सिकोमो. हाँ भाई मोगम्बो. अरे अब जाए कहाँ करे. कोई कुछ नहीं बोलेगा, कोई कुछ नहीं बोलेगा. ओके कोई कुछ नहीं बोलेगा तो कुछ की जगह क्या बोलेगा. हाँ ये समस्या है रे क्या बोलने का. तू इसके साथ मत घूम रे, तू पागल हो जाएगा. रमा